पोर्टफोलिओ इज व्हेरी इम्पॉर्टंट. परंतु क्लायंटशिवाय पोर्टफोलिओ कसा बनवायचा आणि क्लायंट्स हवे तर पोर्टफोलिओ बनवावंच लागेल. तर हे जे काही क्लायंट्स आणि पोर्टफोलिओचं रिलेशन आहे ना, ते बिगनर्सना सुरुवातीला खूप कन्फ्यूज करतं. तर हेच कन्फ्युजन जरा कमी करण्यासाठी मी नीलम आज घेऊन आलेली आहे आजचा ट्युटोरियल जो बेस्ट आहे पोर्टफोलिओवरती. तर पोर्टफोलिओ म्हणजे काय आणि तो कुठे वापरला जातो, कशाप्रकारे बनवला जातो यावर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला बघूया पोर्टफोलिओ म्हणजे काय. पोर्टफोलिओ इज नथिंग बट तुम्ही काय काम केलेलं आहे, कशा प्रकारचं काम केलेलं आहे, किती एक्सपिरियन्स आहे याबद्दल थोडक्यात माहिती देणे किंवा प्रेझेंटेशन देणे म्हणजेच पोर्टफोलिओ. आता तो कुठे कुठे वापरला जातो तर तुम्ही तो गुगल ड्राईव्हमध्ये बनवू शकता, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर बनवू शकता, ऑनलाईन वेबसाईट्सवर, PDF फॉर्मॅटमध्ये, डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये किंवा इतरही वेगवेगळ्या प्रकारे तो तुम्ही बनवू शकता. आता कुठे कुठे तो बनवता येईल, कुठे डिझाईन करता येईल तर वेगवेगळे ॲप्स असतात. जसं मी वापर केला होता 2 वर्षाआधी कॅनवा ॲपचा आणि त्याचंच ट्युटोरियल आज आपण बघणार आहोत की कशाप्रकारे एका टेम्पलेटचा वापर करून एकदम बेसिक पोर्टफोलिओ मी डिझाईन केलेला. त्यात आता वेळेनुसार तुम्ही अपडेट देखील करू शकता. कोणकोणत्या गोष्टी ॲड करायच्या, मायनस करायच्या त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकता. तर त्यात काही चुकीचं किंवा बरोबर असं काही नसतं. फक्त वेळेनुसार आपल्याला त्याला अपडेट करायचं असतं. तर चला पटकन सुरुवात करूया आणि बघूया की कशाप्रकारे तुम्ही जर एक बिगिनर असाल तर तुमचा पोर्टफोलिओची सुरुवात करू शकता. चला तर बघूया. तर आपण आलो आहेत आपल्या कॅनवाच्या स्क्रीनवर. लेफ्ट साईडला आपण क्लिक करूया क्रिएटवरती आणि इथे आपल्याला लिहायचं आहे पोर्टफोलिओ. कारण आपल्याला बनवायचं आहे पोर्टफोलिओ एकदम स्क्रॅचपासनं जर तुम्हाला बनवायचं असेल तर इथे आपल्याला भरपूर ऑप्शन्स आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये, जसं ऑनलाईन पोर्टफोलिओ, पोर्टफोलिओ वेबसाईट, पोर्टफोलिओ कवर पेज, प्रेझेंटेशन आणि इतरही 2-3 एक्झाम्पल्स आहेत. तर स्टुडंट पोर्टफोलिओसाठी तुम्ही हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा तुम्हाला स्क्रॅचपासनं सुरुवातीपासनं नसेल बनवायचं, काही सुचत नसेल तर मग आपण टेम्पलेट्सचं देखील हेल्प घेऊ शकतो. तर टेम्पलेट्समध्ये इथे लिहायचं पोर्टफोलिओ. स्पेशली आपल्याला ग्राफिक डिझायनरसाठी हवं आहे ना, त्यामुळे लिहायचं ग्राफिक डिझायनर पोर्टफोलिओ. आणि भरपूर व्हरायटीज आपल्याला इथे मिळणार आहेत. त्याचं काही एक्झॅक्ट साईज नसतं, उभं किंवा आडवं असं आपण बनवू शकतो. तर यापैकी तुम्हाला जी आवडत असेल त्या टेम्पलेटला तुम्ही सिलेक्ट करून त्यामध्ये काही थोडेफार चेंजेस करून आपण ते आपल्या हिशोबाने बनवू शकतो. जसं की मी इथे एक सिलेक्ट करून दाखवते. तर ही एक मॉडर्न ग्राफिक डिझायनर ऑनलाईन पोर्टफोलिओ आहे. तर ही ऑनलाईन वेबसाईटवरती टाकण्यासाठीची पोर्टफोलिओ आहे. आपण फक्त एक लुकआउट करूया याच्यावर की काय काय आहे यामध्ये. पहिल्या पानावर बघा, ज्याचा पोर्टफोलिओ असतो त्याची फोटो आहे, नाव लिहिलेलं आहे वरती कॉर्नरला. ग्राफिक डिझायनर पोर्टफोलिओ म्हणून लिहिलेला आहे पहिल्या पानावर. म्हणजे तो वेलकम पेज असतो. त्यानंतर दुसरं पान जे असतं त्यामध्ये आपण आपल्याबद्दल थोडक्यात माहिती द्यायची असते. त्यानंतर आपले एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स काय आहेत जर तुम्हाला लिहायचं असेल तर ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतर कुठल्या कुठल्या स्किल्स आपण शिकलेले आहोत. जर ग्राफिक डिझायनर आहोत तर मग त्यापैकी आपण काय काय केलेलं आहे एक्झॅक्ट डिझाईन्समध्ये, आपले वर्क कोणकोणते आहेत, बेस्ट डिझाईन्स कोणकोणते आहेत आणि लास्टला कॉन्टॅक्ट डिटेल्स. तर असा काहीसा हा पोर्टफोलिओचा एक स्वरूप असतो. आता मी माझं पोर्टफोलिओ दाखवते. हा फार जुना आहे, त्यामध्ये मी वेळोवेळी अपडेट केलेले आहेत, पण तरी आता ही टेम्पलेट मी वापरलेली फ्रेंड्स तुम्हाला दाखवते आणि यामध्ये मी चेंजेस केलेले आहेत. एक्झॅक्ट जसेच्या तसं वापरलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता. तर या टेम्पलेटचा वापर केला मी आणि त्यामध्ये पेजेस ॲड करत गेली आणि जसं आपल्याला पाहिजे तसं डिझाईन केलं. तर पहिल्या पानावर हेडिंग टाकलेली आहे ग्राफिक डिझायनर पोर्टफोलिओ. माझा फोटो आहे. आपल्याकडे आपला फोटो असणं आवश्यक आहे पोर्टफोलिओसाठी. तर ती एक चांगली प्रोफेशनल फोटो असावी. आता याला मी अपडेट करणारच आहे. त्यानंतर आपलं नाव आणि दुसऱ्या पानावर थोडक्यात आपली माहिती द्यायची. आपल्याला आपलं बॅकग्राऊंड सांगायचं आहे. जसं मी लिहिलं आहे माझ्याबद्दल की आय एम अ क्रिएटिव्ह ग्राफिक डिझायनर. आय लव्ह टू क्रिएट ग्राफिक डिझाईन्स दॅट कॅच अटेन्शन अँड कन्वे सम इमोशन्स. माय एक्सपर्टाईज इज इन सोशल मीडिया ग्राफिक्स, पोस्टर्स अँड बॅनर्स. म्हणजे मला एक्झॅक्टली कशामध्ये आवड आहे ते मी इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आता यामध्ये आणखीन थोडंसं मी एडिट करते की बॅनर्स वगैरे बरोबरच मी व्हिडिओज देखील बनवते स्पेशली फॉर टूर्स अँड ट्रॅव्हल बिझनेससाठी. तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडक्यात ॲड करू शकता की तुम्ही किती वर्षापासून डिझाईन करताय आणि
स्पेशली तुम्ही काय डिझाईन करताय. जसं कोणी थंबनेल स्पेशलिस्ट असतं, कोणी पोस्टर्स, कोणी सोशल मीडियाचे पोस्ट बनवण्यात एक्सपर्टाईज असतं. तर ते तुम्हाला इथे मेन्शन करावं लागेल. म्हणजे थोडक्यात समोरच्याला सांगायचं की तुमची एक्झॅक्ट आवड कशामध्ये आहे. तर इथे लिहिलेलं आहे मी, एडिट केलं आणि असा हा सेकंड पेज असतो आपला, की थोडक्यात आपल्याला आपल्या कामाबद्दल सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरच्या पेजवर आपण काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहोत, तर ते आपल्याला इथे क्लिअरली मेन्शन करायचं. जसं मी लिहिलं आहे, इंस्टाग्राम पोस्ट, सर्टिफिकेट डिझाईन, यूट्यूब थंबनेल, लोगो, प्राइस बुक, बिझनेस कार्ड आणि पोस्टर्स. तर हे मी सर्व्हिसेस माझ्या ग्राफिक डिझाईन थ्रू प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यानुसार मी इथे त्यांना मेन्शन केलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे लिहून द्यायचं आधी सुरुवातीला. त्यानंतर आपण त्या सगळ्यांचे 1-1, 2-2 किंवा मॅक्झिमम 3 किंवा 4 एक्झाम्पल्स देणार प्रत्येकांचे. तर तसं पेजेस ॲड करत जायचं. आता पहिला इथे मी लिहिलेलं होतं की पोस्टर्स, इंस्टाग्राम पोस्ट. तर मी त्यानुसार आता इथे इंस्टाग्राम पोस्ट जे मला बेस्ट वाटत आहेत, म्हणजे मी डिझाईन केलेल्यांपैकी काही 4 ते 5 एक्झाम्पल्स मी इथे लावलेले आहेत. तसं तर 3 किंवा 4 देखील चालणार, पण जास्त एकदम डिझाईन्स इथे ॲड करत बसायचं नाही. क्लिअरली दिसतील अशा 3 to 4 मॅक्स आपण ॲड करू शकतो. इथे मी 5 दिलेले आहेत, म्हणजे जागा होती म्हणून. त्यानंतर काही सर्टिफिकेट डिझाईन केलेले आहेत. आणि फ्रेंड्स, सुरुवातीला असं जरुरी नाही आहे की आपल्याला रिअल प्रोजेक्ट्सच इथे दाखवायचे आहेत. जर आपल्या क्लायंट्स नाही आहेत, पण आपण प्रॅक्टिस तर करतोच आहोत, तर प्रॅक्टिस करताना जे तुम्हाला तुमचे बेस्ट वाटत आहेत ते डिझाईन्स तुम्ही इथे ॲड करा. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीज डिझाईन करून बघा. असं नाही की नुसतं इंस्टाग्राम पोस्टच तुम्ही बनवतायत. कधी थंबनेल बनवून बघा, कधी लोगो बनवून बघा, कधी बॅनर्स बनवून बघा. म्हणजे स्वतःला चॅलेंज द्यायचं की कधी बिझनेस कार्ड बनवून बघा आणि ते बेस्ट डिझाईन जे तुम्हाला वाटत आहेत तर ते इथे ॲड करायचे. असं जरुरी नाही आहे की आपल्याला क्लायंट आला तेव्हाच आपण आपलं पोर्टफोलिओ बनवायचं नाही. तर सुरुवातीला माझे सगळे प्रॅक्टिसचेच पोस्ट मी इथे लावलेले होते. बघू शकता तुम्ही, लोगोज इथे मी लावलेले आहेत, माझे जे बेस्ट 3 मला वाटत आहेत ते. आणि सुरुवातीला मी सगळे प्रॅक्टिसचे पोस्ट लावलेले, पण त्यानंतर हळूहळू या 2 वर्षांमध्ये मग आता माझ्याकडे एवढे डिझाईन्स रेडी झालेले आहेत, तर हे सगळे रिअल डिझाईन्स आहेत. मग ते मी वेळोवेळी ॲड करत गेली. तर हे बॅनर्स आहेत, ॲबॅकस अकॅडमी कोचिंग क्लासेससाठी बनवलेले, ड्रॉईंग क्लासेससाठी. त्यानंतर त्यांचं गणपती फेस्टिवलसाठी बॅनर हवा होता, तर ते सर्वात मोठा बॅनर माझा 8x10 फीटचा होता, तर तो मी इथे लावला. समर कॅम्पसाठीचा. त्यानंतर ही पॅम्पलेट डिझाईन रिसेंटली बनवलेली, तर ती लावली. त्यानंतर आहे प्राईस बुक. तर एका सलॉनच्या प्राईस बुकचं कवर पेज डिझाईन केलं आणि पूर्ण बुकसुद्धा डिझाईन केलेली आहे, तर त्याचं मी इथे लावलेलं आहे सॅम्पल. त्यानंतर आतमध्ये जी मेनू लिस्ट असते त्यांची सलॉनची, प्राईसची, तर ती इथे लावलेली. नेल आर्ट्सची लावलेली. तर असं करून जे तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय त्याचे 3 ते 4 एक्झाम्पल्स प्रत्येक पानावर द्यायचे. त्यानंतर लास्ट पेज आहे रीच आउट टू मी. तर तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुमचा मोबाईल नंबर टाका. इथे मी फक्त माझा मेल ID आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्ही तुमचा इन्स्टा ID देऊ शकता. आता इथे मी तो ॲड करणारच आहे. त्यानंतर यूट्यूबचं ID देखील इथे तुम्ही टाकू शकता, जर तुमचं चॅनल असेल तर. तर ते तुमच्यावर आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे मग आपलं लास्टला थँक्यू म्हणून संपवून द्यायचं. एकदम लेंदी करायचं नाही आहे. 10 ते 11 पेजेस ठीक आहेत. त्यानंतर याला डाउनलोड करते मी PDF स्टँडर्डमध्ये, जे ऑलरेडी सजेस्टेड आहे, कारण आपला हा PDF फॉर्मॅट आहे. जर ऑनलाईन असतात तर तो ॲनिमेट करून आपण ऑनलाईन वेबसाईटसाठी मग त्याचं एक वेगळं फॉर्मॅट असतं. ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.